गौरी हरा दीनानाथा धरिल तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरिल तुझे पाय. भाऊराया, काय झालं? असा विचारमग्न का आहेस? ताई ताई माझी शिष्टाई फोल ठरली. काय? खरंच ताई, शिष्टाई? माझी शिष्टाई फोल ठरली. बाई, शिष्टाई फसली फसली, शिष्टाई फसली फसली, शिष्टाई फसली फसली. मम बोलणी व्यर्थ ही ठरली, मम बोलणी व्यर्थ ही ठरली. शिष्टाई फसली फसली, शिष्टाई फसली. मती दुष्ट तो मदांध दुर्योधन, मती दुष्ट तो मदांध दुर्योधन. दुर्योधन ग बाई, मती दुष्ट तो, मती दुष्ट तो, मती दुष्ट तो मदांध दुर्योधन. मती दुष्ट तो मदांध दुर्योधन, मती दुष्ट तो मदांध दुर्योधन. मती दुष्ट तो मदांध दुर्योधन, मती दुष्ट तो मदांध दुर्योधन. दुर्योधन पण? मती दुष्ट तो मदांध दुर्योधन. शतमूर्ख तो दुःशासन, शतमूर्ख तो दुःशासन. मामा शकुनी महाकपटी, मामा शकुनी ताई, मामा शकुनी महाकपटी. कौरव बुद्धी भ्रष्ट ही झाली, कौरव बुद्धी भ्रष्ट ही झाली. शिष्टाई फसली फसली, शिष्टाई फसली फसली, शिष्टाई फसली फसली. मम बोलणी व्यर्थ ही ठरली, मम बोलणी व्यर्थ ही ठरली. शिष्टाई फसली फसली, शिष्टाई फसली फसली, शिष्टाई फस, शिष्टाई फस, शिष्टाई फसली. भाऊराया, अरे समजुतीची भाषा निकामी ठरली, तुझी शिष्टाई विफल झाली. आशा आकांक्षा संपुष्टात गेली, निष्ठा लयाला गेली. आणि कौरव पांडवांची लढाई अटळ ठरली. अर्ध राज्य नाही, 5 प्रांत किंवा 5 गावं सुद्धा मागून बघितली, पण अंध धृतराष्ट्र, कुबुद्धी शकुनी आणि दुष्ट दुःशासन दुर्योधन यांच्या जोडीनं तडजोडीच्या प्रयत्नाला होकारा ऐवजी नकारच दिला. अरे पण शेवटचा उपाय म्हणून तू त्याला काहीच सुचवलं नाहीस का? नाही कसं ताई, माझ्या परीने मी अनेक उपाय पुढे केले, पण सहकार्याचा हात पुढे न करता पांडवांच्या हक्कावर आघात करण्याचीच उर्मट भाषा कौरवमुखी ऐकू आली. भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्यासारख्या विचारवंतांनी नाही का त्यांची समजूत काढली? विदूर कृपाचार्य आणि भीष्म द्रोणाचार्य यांच्या सद्विचाराचा त्या निर्भत्सनाच केली. त्यांच्या सज्ञानी सल्ल्याला मान न देता ते पांडवांचे पक्षपाती असा त्यांना किताब देऊन टाकला. आणि शेवटी दुर्योधन कुरुकुलाचा घात करण्यासाठी उद्युक्त झाला.
दादा, अरे दादा, आता पुढं काय होईल? पुढं काय? पुढं युद्ध, त्याशिवाय दुसरा उपाय राहिलेलाच नाही. फक्त 5 गावावर संतुष्ट राहून आम्ही पांडवांना सख्यत्व जोडण्याचा प्रयत्न केला असता तर तो त्याने मान्यही केला असता. पण सुईच्या अग्रावर देखील राहील एवढी सुद्धा भूमी आम्ही पांडवांना देणार नाही, असे डरपोक्तीयुक्त उद्गार त्या मदांध दुर्योधनाने काढले. तडजोडीचे सारे मार्ग खुंटल्यावर शेवटचा मार्ग म्हणून पांडव युद्धाला सिद्ध असल्याचा खरिता धर्माने पाठवला. सामदामाचा सरळ मार्ग सुद्धा कौरवांना पटला नाही. पण भाऊराया, अरे हस्तिनापूरची ही पुण्यभूमी शेवटी मानव नाशाचा कुरुक्षेत्र ठरणार. ताई, मला आता झोप येऊ लागली आहे. काय? तू जा झटपट आणि सत्यभामा आणि रुक्मिणी बरोबर बोलत बैस. मी झोपतो जरासा. भाऊराया, हे काय? आत्ताच तर तू झोपून उठलास आणि पुढ्या एवढ्यातच झोप? ताई, काही विचारू नको. आता मला गाढ झोप यायला लागली आहे. तू जा झटपट, मी जरासा पोहडतोय. अरे पण बरं, आता पुढचा बेट ठरवावा. चला. या कळलाव्याची व्याध इथून कधी एकदा निसटते याचीच वाट पाहत होतो. होऊ घातलेल्या कौरव पांडवाच्या युद्धात यादवांचं सैन्य भागण्यासाठी दुर्योधन त्वरेने निघाला आहे. तेव्हा निद्रेचं नाटक केलेलंच बरं. यापुढे पांडवांच्या रक्षणाकरिता या नाटकी कृष्णाला नाटकेच करावी लागतील. भूमीवर गदा आपटून मोठा नाद केला तर याच्या गाढ निद्रेचा सर्वस्वी घात होईल. त्यापेक्षा थोडी वेळ खर्ची करून बसून राहिलो तर? नाही, व्यर्थ वेळ वाया दौडायला मी मूर्ख शिरोमणी नाही. पण जबरदस्तीनं याचा निद्रानाश केला तर असभ्य वर्तनाचा शिक्का हा माझ्या माथी मारील. या गवळ्याच्या पायाखाली बसलो तर माझ्या सार्वभौमपणाला ते कमीपणाच आहे. पार्था, तू कधी आलास? कुंती आत्या क्षेम आहे ना? क्षेम कुशल सांगण्यासाठी आलो नसून लवकरच सुरू होणाऱ्या युद्धात तुझा सहाय्य पाहिजे आम्हाला. तथास्तु. कृष्णा, मी प्रथम आलो आहे आणि तुझ्या सहाय्याची आम्हालाही गरज आहे. पण मी तर तुझ्या समोर अर्जुनाला वचन देऊन मोकळा झालोय. ही सबब मी मान्य करणार नाही. प्रथम आलेल्या पाहुण्याचा नंतर सत्कार करण्याचा हा कुठला न्याय? पण आम्ही तर अर्जुनाला प्रथम पाहिलं. कृष्णा, तुझा हा युक्तिवाद एखाद्या शेबड्या पोरालाही पटायचा नाही. उठल्याबरोबर तू मागे वळून माझ्याकडे का पाहिलं नाहीस? चुकलंच खरं माझं. होय ना? मग घडलेली चूक प्रांजलपणानं कबूल करून ती सुधारण्याचं तुझ्या हाती असताना अंग झटकून मोकळा होणं शोभत नाही तुला. समोरासमोर दोनच व्यक्ती असते तर दिलेला शब्द फिरवला असता. पण त्रयस्ता समोर दिलेलं वचन कसं मोडावं? मग काय मला तू रिक्त असते परत पाठवणार? मला फार पेचात टाकलंच खरं.
मी अर्जुनाशी बोललोच मुळीच नाही म्हटलं तर ते कौरेश्वराने शब्द ऐकलेले आहे. असं असल्यास तुम्ही सांगाल तसा मी वागेन. इतकाच नव्हे तर अर्जुनाला दिलेला शब्द आम्ही ऐकलाच नाही असे सांगायलाही आम्ही सिद्ध राहू. कौरवेश्वराची जीवाच बोलत आहे काय सत्योदगार? आम्ही सहाय्याची याचना केली असता श्रीकृष्णाला तथास्तु म्हणून उच्चारलेले बोल कौरव सम्राटाच्या कर्णेंद्रियात शिरले नाहीत असं का म्हणायचं आहे? आणि असं म्हटलं तर कौरव सम्राटाला सत्याची आणि न्यायाची जाण नाही असे लोक म्हणतील. त्याचं काय? न्याय अन्यायाला आणि सत्य असत्याला हा सम्राट जुमानीत नाही. यादवांचा सहाय आम्हाला मिळेल की नाही हाच महत्वाचा प्रश्न. न धरी शस्त्र करी या प्रतिज्ञेमुळे मी बिलकुल नाकाम ठरलो आहे. फक्त भला बुरा सल्ला देण्याच्या पलीकडे माझ्याने दुसरं काय होणार? बलराम दादा तर तटस्थ राहिले आहे. आता राहता राहिलो मी आणि यादवांचं अजिंक्य सैन्य. यापुढे शस्त्र न धरण्याच्या प्रतिज्ञेनं बांधला गेल्या कारणाने यादवांचं अजिंक्य सैन्य विभागून तुम्हा दोघांना अर्ध अर्ध देतो. हा निव्वळ दुटप्पीपणा झाला. पांडवांनाही तडजोड पसंत नाही देवा. मग असं करा, एका बाजूने आम्ही आणि दुसऱ्या बाजूने यादवांचं अजिंक्य सैन्य. बोला बोला, सैन्य की आम्ही? बोल पार्था, बोल भ्राता. बोल पार्था, बोल भ्राता, बोल पार्था, बोल भ्राता. रोकडा सवाल दोघा. बोल पार्था, बोल भ्राता, रोकडा सवाल दोघा. कोटी यादव शस्त्रधारी, कोटी यादव शस्त्रधारी. घ्या कुणी हा मुरारी. स्मरण परिपाणी हो, स्मरण राखा परिमाणी हो. न धरी युद्धा शस्त्र करी ते. देवा, पांडवांना यादवाची सैन्याची गरज नाही. फक्त आपण आमच्याकडे यावं. फसलास तू अर्जुना. खोल विचार न करता काय ही तू मागणी केलीस? ठरलं, आम्हाला यादवांचं अजिंक्य सैन्य द्या. ठरलं, आमची इच्छा पूर्ण झाली. नक्की ठरलं. आमची इच्छा परिपूर्ण झाली. आनंदी आनंद. कृष्णा, येतो आम्ही. शकुनी मामाच्या सल्ल्यानं दुर्योधन दुःशासनादी शतकौरवांनी आमच्या सामदामाच्या शिष्टाईला सारासार विचार न करता वाटाण्याच्या अक्षता लावल्या. अहंकाराच्या खडकाखाली मानवी मन दडपलं गेलं. त्यांना विधिलिखिताची कल्पना तरी कशी करणार आणि सत्याचा प्रकाश तरी कसा दिसणार? विधिलिखिता तू कविता, विधिलिखिता तू कविता, विधिलिखिता तू कविता. मानवान पात्रता, मानवान पात्रता. विधिलिखिता तू कविता, विधिलिखिता तू कविता. अहंकार मने वरिता वरिता, अहंकार
वरिता 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 अहंकार मनी वरिता वरिता अहंकार मनी वरिता वरिता सौजन्यता बिघडता सौजन्यता बिघडता नीती हृदयी सोडिता नीती हृदयी सोडिता कविता विधी लिखिता तू कविता विधी लिखिता विधी लिखिता विधी लिखिता की राहील तुझी अजिंक्य गदा अंबारीच्या मस्त गजाची गंडस्थळ फोडू शकली तरी गरुड व्याचा मर्मभेद अर्जुनाच्या धनुर्विद्येनं साध होईल. देवा, तो अभेद व्य छेदण्याबद्दलची पांडवांना संपूर्ण माहिती तुम्हीच द्या. प्रथम त्या विहंगाचे पंख 5-5 बाणाने अर्जुन तोडतील. उजवा पंख विभक्त झाल्यावर तो पुन्हा जोडला जाऊ नये याची खबरदारी धर्म घेतील. दुसऱ्या पंखाची जबाबदारी माझ्या या गदेवर सोपवा. नाही, अशा वेळी गदेयुद्धाचा दुरुपयोग होईल. म्हणून डाव्या पंखाची जबाबदारी नकुल देवावर सोपवून वक्षस्थळ फोडण्याचं कठीण काम रखोदरानं सांभाळावं. तोपर्यंत तोंडाशी असलेला सेनासगर मी आटवून टाकतो. नाही, ते काम आपण शिखंडीला सोपवू. कौरवांचे सेनापती अर्धनारी शिखंडीवर बाण टाकायचे टाळतील आणि त्यामुळेच शिखंडीचं कार्य बिंदोक पार पडेल. आणि मी काय हात चोळीत रथात बसू? नाही, कौरव सेनेचे धुरीण भीष्माचार्य यांच्या शरवर्षावाला प्रत्युत्तर देण्याच्या पलीकडे तू काहीच करू नकोस. प्रतिज्ञेपूर्तीसाठी भीष्माचार्य उद्या पराक्रमाची शिकस्त करतील. रणधुरंधरता ही काय चीज आहे याची प्रचिती उद्या भीष्माच्या शरसंधानात दिसेल. धर्मा, भीमा, चला आपण पुढील युद्धनीती करू. काय रणशिरोमणी पार्थाचा मुकुट छेदला? अशा वेळी न धरी शस्त्र करी ही माझी प्रतिज्ञा फोल ठरविल्याशिवाय माझ्या सख्या अर्जुनाचं प्राण वाचणं कठीण आहे. देवा, हे पहा, मी माझा धनुष खाली ठेवला. आज मी माझी प्रतिज्ञा तडीच देऊन न धरी शस्त्र करी मी हे आपली प्रतिज्ञा फोल ठरली. ही कल्पनाच अंगावर अगणित शहारे आणणारी आहे. अधमाधमाला हे न शोभणारं हे क्रूर कृत्य केल्याबद्दल जनता जनार्दन मला माफ करणार नाही. पण भवितव्यतेच्या पोटी दडून बसलेल्या अनर्थाच्या कल्पना मानवी मनाला कसा कळणार? विधी लेखिता ही कळेना, विधी घटना ही कळेना, विधी घटना. देव मानव पुन्हा कळेना, देव मानव पुन्हा कळेना, विधी घटना कळेना, विधी घटना कळेना. रावधणी रंग रंगासी झणी राव, रावधणी रंग रंगासी झणी राव, रावधणी रंग रंगासी झणी राव, रावधणी रंग रंगासी झणी
नसे ठाव कुणाकडे ना विधी घटना कळेना विधी घटना कळेना विधी घटना कळेना देव मानव कुणाकडे ना देव मानव कुणाकडे ना विधी घटना कळेना विधी घटना कळेना राव जणी रंग रंगाची झणी राव राव जणी रंग रंगाची झणी राव राव जणी रंग राव जणी रंग राव जणी रंग रंगाची झणी राव करिताना से ठाव कळेना तुना करिताना से ठाव कळेना तुना विधी घटना कळेना विधी घटना घटना कळेना देव मानव कुणा कळेना देव मानव कुणा कळेना विधी घटना कळेना विधी घटना कळेना विधी घटना विधी घटना विधी घटना कळेना. मी तर जन्मापासून सत्य न बोलता असत्य न बोलता असत्य न बोलता असत्य न बोलता सत्याचरणाचंच पालन केलं असेल तर पद्मावती पुत्र बबरू उठून बसेल. द्रौपदी, या मात्र भक्तानं पडती बाजू सावरण्याचं जन्मदात्रीला वचन दिला. हा खरा क्षत्रिय नंदन आहे. ताई, हाका मारलेत मला. दादा, पांडवकुळ संकटात आहे रे. पांडवकुळ संकटात म्हणजे? भीष्माचार्यांची प्रतिज्ञा माहित नाही का तुला? ऐकली होती मी, आणि त्यांची प्रतिज्ञा फोल ठरू नये म्हणून मी माझी प्रतिज्ञा फोल ठरवली. देवा, निष्पांडवी पृथ्वी करण्याची आचार्यांनी पुन्हा प्रतिज्ञा केली आहे. फार उत्तम झालं. नारायण नारायण म्हणताय काय देवा? घेणारा असल्यावर देणारा सापडतोच. म्हणजे श्रीकृष्ण, आपल्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट आहे. दुर्योधन, दुःशासन आणि कर्ण शकुनी सारखे आचार्याला अहर्निश दिवसणारे ग्रह असल्यावर भीष्माचार्याच्या सद्बुद्धीला ग्रहण लागणं स्वाभाविकच आहे. पण त्या ग्रहाच्या उग्रतेने ग्रासू पाहणाऱ्या खगरास ग्रहण कसं सुटणार दादा? भीष्माच्या मृत्यूनं. काय काय? भीष्माच्या मृत्यूनं? हो, भीष्माच्या मृत्यूनं. धर्मा, अर्जुना, नारदा, तुम्ही निघा. मला द्रौपदी बरोबर महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. ताई, दादा काय? लवकर कर, निघायची घाई. निघायची घाई? अरे दादा, पण कुठे? भीष्म शिबिरात. भीष्म शिबिरात? हो, म्हणजे? या पांडव सम्राज्ञीला थोडा वेळ भिकारीण बनावी लागेल. दादा, पतिप्राण रक्षणासाठी मी अक्षयची भिकारीण बनायला सुद्धा तयार आहे रे. ताई,
तू अशीच भीम शिबिरात जाऊन तिथे कंकणाचा आवाज करून गपचूप उभी राहा आणि नमस्कार कर. तुम्हाला आचार्य आशीर्वाद देतील. मी तुमच्या पायपोषाचं रक्षण करीन. काय जोडे रक्षक पाय पोचाचं रक्षण करील? दादा तू माझा जोडे रक्षक. अरे दादा ह्या द्रौपदीच्या कातड्याचे जोडे जरी तुझ्या पायात घातले तरी तुझी ही भक्ती ह्या त्रिभुवनात वाहू शकणार नाही रे दादा. अखिल जगताना जे चरण वंदायचे तेच चरण मी वंदित आहे. द्रौपदी जे चरण वंदायचे ते चरण सोडून तू अर्जुना, आज भीष्माचार्य रणांगणात सिंहगर्जना करतील. त्यांच्या गर्जनेला तितकाच धैर्याने तोंड द्यायला हवं. मी विसरलो नाही. भीष्म पितामहांना आज ऋणात जिंकण्यासाठी माझे भाऊ स्मरण पावत आहेत. पार्थ, विरश्रीने तुझं वीर बाहू पुरू लागले तरी आज तुला श्रीखंडीच्या आड लपूनच युद्धात उतरावं लागेल. तुला आता भीष्माचा वध करावा लागेल. मग उशीर कशाला करतो? हो पुढे. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. महाराज की जय, महाराज की जय.